सध्या एक प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर देशभर चर्चेचा विषय बनलाय आणि ते म्हणजे नालासोपारा टाइल्स खून प्रकरण। चला तर याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। गुडिया चौहान उर्फ चमन चौहान आणि तिचा नवरा विजय चौहान हे दोघं नालासोपारा येथील गडगापाडा परिसरातील साई वेलफेअर इथल्या चाळीत राहत होते। या दोघांना 8 वर्षाचा मुलगा देखील आहे। सगळ्यांना बघताना वाटलं असेल की यांचं छोटं आणि सुखी कुटुंब आहे। गुडियाचं मन मोनू विश्वकर्मा याच्यावर जडलं होतं। मोनू म्हणजेच शेजारी राहत असलेला एक तरुण, त्यामुळे या दोघांचं नातं वाढत गेलं आणि त्याचं रूपांतर प्रेमात झालं। गुडियाच्या नवऱ्याला याबद्दल अंदाज आला होता आणि त्यामुळे या दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले। यानंतर मग गुडिया आणि मोनू यांनी टोकाचं पाऊल उचललं। एक दिवस विजय घरात असताना गुडिया आणि मोनू दोघांनी मिळून विजयचा खून केला आणि त्याच्या बॉडीला कुठेही फेकून न देता चक्क स्वतःच्या घरातच गाडलं। घराच्या जमिनीखालच्या टाइल्स काढल्या आणि त्याच्या खाली नवऱ्याला पुरलं आणि त्याच्यावर नवीन टाइल्स लावल्या। भयंकर गोष्ट म्हणजे स्वतःच्या नवऱ्याला पुरल्यानंतर गुडिया काही दिवस त्याच घरामध्ये राहिली, तिथंच राहिली, जणू काही घडलंच नव्हतं। 15 दिवस झाले विजय कुठे आहे हे कोणालाच माहीत नव्हतं। नातेवाईकांनी फोन करून विचारपूस सुरू केली, पण फोन बंदच येत होता। मग मात्र संशय वाढत गेला। तेव्हा गुडिया आणि मोनू हे दोघं 5 वर्षाच्या मुलाला घेऊन पुण्याच्या दिशेनं फरार झाले। मग घरच्यांनी पोलिसात धाव घेतली आणि पेल्हार पोलिसांनी याविषयी गुन्हा दाखल केला। वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या नेतृत्वाखाली या सर्व प्रकरणाचा तपास सुरू झाला। कॉल रेकॉर्ड्स, लोकेशन, डिजिटल माहिती या सगळ्याबद्दलच तपास सुरू झाला होता आणि शेवटी मोनू आणि गुडियाचं लोकेशन मिळालं पुण्यातील हडपसर इथे। आणि मग आला या कहाणीचा सस्पेन्सफुल टर्निंग पॉइंट। गेल्या मंगळवारी एका मेडिकल दुकानाजवळ एक महिला तोंडावर ओढणी घेऊन चालत होती, सोबत एक मुलगा आणि प्रियकर। तितक्यात हवा आली, ओढणी उडाली आणि महिलेचा चेहरा उघड झाला। तितक्यात पोलिसांनी काही सेकंदातच ओळख पटवली आणि लगेच दोघांनाही अटक केली। गुडिया आणि मोनू हे दोघं पुण्यात लपून बसले होते। अटक केल्यानंतर त्या दोघांना वसई न्यायालयात हजर करण्यात आलं आणि 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणात आणखी एक नाव चर्चेत आहे, ते म्हणजे एका मोबाईल शॉपवाल्याचं, ज्याच्याबद्दल पोलीस अधिक तपास करतच आहे। मात्र या संपूर्ण घटनेनंतर एक प्रश्न उपस्थित होतोय की एकामागोमाग एक अशा घटना घडण्यामागे कारण काय आहे? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।